फुलाची पायरी वरणी मुलगी वाढते जशी चंद्रम्याची कोर बापाला पडे घोर जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा ती होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे काया झाली मोठी मोहरे काया घमघमे सारा गंध जाईचा जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा काय मी सांगू काय मी झाले का तुला सखये नाहणे आले मायही सांगे अर्थ मायेचा मायही सांगे अर्थ मायेचा जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण झालं आणि घरातील सर्व मंडळींना असं वाटू लागलं की आता आपली मुलगी ही विवाहयोग्य झालेली आहे आणि तिच्यासाठी स्थळं पाहण्यास सुरुवात झाली आणि गौरीला पंकज रावांचं स्थळ पसंत पडलं. दोघांचाही साखरपुडा झाला, एंगेजमेंट झाली आणि हा साखरपुडा झाल्यानंतर दोघांच्याही मनात नेमक्या काय भावना होत्या त्या आता पाहणार आहोत आपण गौरी आणि पंकज दादाकडूनच. माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली तुझी माझी जोडी जमली ग अशी इश्काची नोट ही वटली हाय हाय लाटी गोटी अशी केली सटकी पतंग माझी पटली लाटी गोटी अशी केली सटकी माझी प्रीती नटली तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. लग्न केव्हा झालं? कोरोनानंतर झालं ना. आणि साखरपुडा झाल्यानंतर फोनवर बोलणं होत होतं, अधूनमधून भेट नाही होत असेल ना. आणि असंच दोघांनीही एकमेकांना समजून घेता घेता विवाहाचा मुहूर्त जवळ आला, लग्नाची तारीख जवळ आली आणि दोघांचाही विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. आजच्या या शुभ दिवशी गौरी आणि पंकज दादाला त्यांच्या विवाह सोहळ्याची आठवण करून द्यावी असं आम्हाला वाटतंय. तर पाहूया यांचा विवाह सोहळा कसा पार पडला. हाती हिरवा चुडा शालू सजला नवा गौर पूजून मी बाबरे गाडी हळदीच मधुला हजरी नाश्त्याला अग वाजत गाजत बरात गाऊन सासण माझा यावा झाले त्याची
गौरीला की पंकजाला? तुमच्या सगळ्यांकडून हवंय मला उत्तर. कोणाला जास्त आनंद झाला असेल? पंकजा झाला ना? बरोबर, मला पण असंच वाटतं. कारण काय होतं, साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची वाट पाहता पाहता ते रोज एकच गाणं मनामध्ये गुणगुणत होते. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. बरोबर आहे दादा? आणि असं म्हणता म्हणता स्वप्नातली राणी प्रत्यक्ष आयुष्यात अवतरली आणि म्हणूनच पंकजांना जास्त आनंद झाला होता. आणि हा विवाह सोहळा पार पडल्या पडल्या त्यांच्या मनात नेमक्या काय भावना होत्या त्या आपण आता पाहणार आहोत पंकज दादाकडूनच. किती सजून जुना, किती सजून जुना, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. सरीच्या सारीत किती सजून जुना, किती सजून जुना, नवरी दिसतेस ग. पावलानी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार, एका धरणीनं केली धपक्या. पावलानी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार, एका धरणीनं केली. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, यंदा यावं माझं नाव चोरू चोरून पाहत, एक पाखरू लाजत, गाणं आमच्यावर राहतीत माझ्या मनात वाजत. जी माहेर सोडून सासरी आली होती आणि कुठलीही मुलगी ही माहेरी असताना तिथली राजकुमारीच असते, पण तीच मुलगी जेव्हा सासरचा उंबरठा ओलांडून येते त्यावेळेस गृहप्रवेशासोबतच अनेक नवीन जबाबदाऱ्या तिच्या खांद्यावरती येतात, अनेक नवीन नाती तिच्यासोबत जोडली जातात आणि कुठेतरी तिच्या मनामध्ये भीती असते की ह्या सर्व जबाबदाऱ्या मी व्यवस्थित पार पाडू शकेल की नाही, ही सर्व नाती मी व्यवस्थित सांभाळू शकेल की नाही. आणि अशा मनस्थितीत असताना तिच्या सख्याची, तिच्या जोडीदाराची भक्कम साथ तिला मिळाली तर त्यांच्या संसाराचा झोका हवेत उंच हेलकावे घेऊ लागतो. आणि अशीच पंकजदादांची भक्कम साथ गौरीला मिळाली. खेळण्याचे होते वयन, अंगणाची होती सयन, सोहळ्या मनात माझ्या भरला माझा शया. गवकले उंबरात मी राहुनी नवी पाहत, जणू जन्मले नव्याने बनता हा मळवट. हाती अमृताचा
एकमेकांना समजून घेत आपला संसार हा सोन्यासारखा नव्हे तर सोन्याचाच केलाय आणि पूर्ण परिवाराच्या मदतीने आपल्या संसारात स्वर्गाचं निर्माण केलाय. तर आज हा योगायोग आहे की आपल्याला आता पाहायला मिळणार आहे की या दोघांचाही संसार कसा आहे तो. माझ्या घरात गोकुळ झालं मन आनंदानं झालं. माझ्या घरात गोकुळ झालं मन आनंदानं झालं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा राणीचा दरबार. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं झालं. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं झालं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा. तुझी मलाल माझी तुला ओढ लागली संगतीची. तुझी मलाल माझी तुला ओढ लागली संगतीची. मध्ये आपुलवूया कळी पाकळी प्रीतीची. बघ डोळ्यात माझ्या राणी मला दिसली प्रेम कहाणी. बघ डोळ्यात माझ्या राणी. मला दिसली प्रेम कहाणी. देव स्वप्नाला आकार माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. स्वर्ग हा नवा वाटतो हवा. साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा. या खुळ्या क्षणी वेळ लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. चिमणे घरटे सजले साजले बने. सुख हे फुलले आजले. घर दे आनंदाने मन गाते गीत तुझे ऐकला. ला 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 ला. प्रेम गीत छेडितो पुरात पारवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेळ लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. नणदबाई कुठे आहेत गौरीच्या? ह्या ताईंना असं वाटलं की आता भरपूर दिवस झालेले आहेत, मी माझ्या भावाची आणि बहिणीची भेट काही घेतलेली नाही आहे, तर मी आता माझ्या भावाची आणि बहिणीची भेट घेऊन येते. आणि असा विचार करून ह्या ताई यांच्या घरी आल्या, दोघांनाही भेटायला आल्यानंतर त्यांचं अगदी छान स्वागत झालं. आणि मग ताईंनी गौरीकडे नीट पाहिलं
आणि त्यांच्या मनात विचार आला, काहीतरी वेगळं दिसतंय, कुछ तो अलग बात है. आणि मग त्यांनी हळूच गौरीला विचारलं, काय वहिनी, गुड न्यूज आहे वाटतं. आणि हे ऐकता जसं छानसं हसू गौरीच्या चेहऱ्यावर आलं. मग ह्या ताई पुढे म्हणाल्या, आता काय बुवा, मज्जाच मज्जा. घरातल्या कामांना तर सुट्टी मिळणारच, पण त्यासोबतच तुमचे सर्व हट्ट पूर्ण करायला, तुम्हाला गोडधोड करून खाऊ घालायला आम्ही सर्वजण आहोतच. पण मी काय म्हणते वहिनी साहेब, ही गोड बातमी तुम्ही आमच्या भाऊरायाला सांगितली की नाही? आणि हो, जर सांगितली नसेल तर ही गोड बातमी तुम्हालाच आमच्या भाऊरायाला सांगायची बरं का. ती सुद्धा गुपचूप कानात. आणि विचारायचं आहे, अहो तुम्हाला मुलगा हवा की मुलगी? आणि हे ऐकता जसं छानसं हसू गौरीच्या चेहऱ्यावर आलं आणि या ताई सगळ्यांसोबत मिळून तिला चिडवायला लागल्या. आता त्या नेमकं काय चिडवत होत्या ते आपण पाहणार आहोत. मुलगा की मुलगी, गुपचूप सांग पती राजाच्या कानी, गुपचूप सांग पती राजाच्या कानी. काय हवं राणी तुला, चिंचा की बोरी? काय हवं राणी तुला, चिंचा की बोरी? गुपचूप सांग तुझ्या बहिणीच्या कानी, गुपचूप सांग तुझ्या बहिणीच्या कानी. काय हवं राणी तुला, मुलगा की मुलगी? काय हवं राणी तुला, मुलगा की मुलगी? गुपचूप सांग पती राजाच्या कानी, गुपचूप सांग पती राजाच्या कानी. काय हवं राणी तुला, काजू की पिस्ता? काय हवं राणी तुला, काजू की? गुपचूप सांग नणंदबाईंच्या कानी. काय हवं राणी तुला, मुलगा की मुलगी? काय हवं राणी तुला, मुलगा की मुलगी? गुपचूप सांग पती राजाच्या कानी, गुपचूप सांग पती राजाच्या कानी. काय हवं राणी तुला, आमरस की श्रीखंडपुरी? काय हवं राणी तुला, आमरस की श्रीखंडपुरी? गुपचूप सांग सासूबाईंच्या कानी, गुपचूप सांग सासूबाईंच्या कानी. काय हवं राणी तुला, मुलगा की मुलगी? काय हवं राणी तुला, मुलगा की मुलगी? गुपचूप सांग पती राजाच्या कानी, गुपचूप सांग पती राजाच्या कानी. काय हवं राणी तुला, पेढा की बर्फी? काय हवं राणी तुला, पेढा की बर्फी? गुपचूप सांग तुझ्या आईच्या कानी, गुपचूप सांग तुझ्या आईच्या कानी. काय करावं तुला, डोहाळे कशाचे लागले घरानी? गुपचूप सांग तू सर्वांच्या गाणी, गुपचूप सांग तू सर्वांच्या गाणी. काय हवं राणी तुला, मुलगा की मुलगी? काय हवं राणी तुला, मुलगा की मुलगी? गुपचूप सांग पती राजाच्या कानी, गुपचूप सांग पती राजाच्या कानी. मंगल क्षण आज तुझ्याच मुळे नटला, आनंदाचा दिवस तू आम्हास दिला. हळूहळू घन नारळासोबत भरतो ही मानाची ओटी. आज तुझ्याच साठी जुळून येती रेशीम गाठी, जुळून येती रेशीम गाठी. याग सखानो चला, याग चलानो आता, डोहाळ पोलीचा झुला सजवूया. चंपा चमेली जाई, मोगरा गुलाब जुई, फुलांनी माझीची वाडी भरूया. वेल ही वाकली, फळांनी लगडली, हिला पारा लाजली, लाजली हसली, तिच्या मनी ते डोहाळे सणाय. येणार घरी एक नवा पाहुणा, येणार 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 येणार, येणार घरी एक नवा
गेला कोकिळ कुहू कुहू गाई चाहूल गोड लागे कानात कोणी सांगे होणार आता तुफान केशरी बासुंदी गोड पेढा कंदी तुला मुलगी हवी की हवा मुलगा येणार 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 घरी एक नवा पाहुणा केशर लावा आता गोऱ्या हाताला हिच्या माहेरी जाणार बाई परतून जेव्हा सासरीच्या अंगणा युवराजा घेऊन येई मिठ मोहरीनी दृष्ट काढायची मिठ मोहरीनी दृष्ट काढायची आता जाई माहेरा गाडी सजवा गुढी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा मन साठवलं सोडवलं चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपळी झालं कसं गोजीर मन साठवलं सोडवलं चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपळी गोजीर दोन मनाच्या हसल्या आशा जुळून आल्या जन्मासाठी हो बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा साजीर मन फुलातल्या कळीपळी झालं कसं गोजीर हे झालंय कारण गौरी आणि पंकज दादा दोघांचंही प्रमोशन होणार आहे. नवरा बायको या नात्यातून आई बाबा या नात्यामध्ये प्रमोशन होणार आहे आणि खरंच या गोष्टीचा इतका आनंद आहे की दोघांचंही मन आज सानुलं आणि सोनुलं झालेलं आहे. घरामध्ये सगळ्यांपेक्षा लहान असं छोटूस सोनुलं येणार आहे. बरोबर आहे ना? आणि समोर जो काही आज छान दिसतोय का हा जो झोका टांगलेला आहे समोर दिसतोय का सगळ्यांना? छान आहे का? मला तर खूप आवडलाय. तर हा जो झोका आहे त्याला बंगाडी म्हणतात आणि ती बंगाडी खास सजवून घेतलेली आहे आज गौरीसाठी गौरीच्या सासूबाईंनी. कसं छान हसू आलं बघा त्यांना. तरी सांगायचं आहे तर बघूया आता त्या काय सांगणार आहे. केळीच्या बनात पानात फुलात बंगडी सजवली बंगडी सजवली न त्यात माझी सुनबाई बसवली केळीच्या बनात पानात फुलात बंगडी सजवली केळीच्या बनात पानात फुलात बंगडी सजवली बंगडी सजवली न त्यात माझी सुनबाई बसवली बंगडी सजवली न त्यात माझी सुनबाई बसवली पंढरपूरला पंढरपूरच्या पांडुरंगाला पंढरपूरच्या पांडुरंगाला या म्हणावं डोहाळेला या म्हणावं
पगडी सजवली त्यात माझी सुनबाई बसवली माहेराच्या आई बाबांना माहेराच्या आई बाबांना या मनावर डोहाळेला या मनावर त्यात माझी सुनबाई बसवली पगडी सजवली त्यात माझी सुनबाई बसवली पगडी सजवली त्यात माझी सुनबाई बसवली फुलली फुलली हिरव्या हिरव्या रानात कणी दिसे ग पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात राधेची की कृष्णाची ग बाई होणार तू कोणाची ग आई झाला बाई ऋतू सावळा जन्मास्तुती झाला भला जन्मास्तुती झाला भला कस्तुरीचा सुवास बाईचा उदिशात पाकला गंधातीचा गुणाचा शोभत साजिरा घर सुंदर जोडा राखो बहिणीचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल खर त्याचे गोकुळ होईल चक्र तुमचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा फुलवितो बध्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा
वनवाशाला रामच घर सीता राधा लक्ष्मी पार्वती कानकोबाई कुणास घर कृष्णाचे गा गोडवे पण देवकी यशोदे डावलू नका वनवासातही रामा संगे त्याग सीतेचा विसरू नका बाईच काग बाईची कदर नाही करणार डोहाळे आज बादशाही थाटात अन गडबड उडाली घरात बादशाही थाटात अन गडबड उडाली घरात आमच्या वहिनीचं डोहाळे आज आमच्या वहिनीचं डोहाळे आज बादशाही थाटात अन गडबड उडाली घरात बादशाही थाटात अन गडबड उडाली घरात नाथ नाकात साजिरवाणी नाथ नाकात साजिरवाणी करून सोन्याचे मणी आई वाजते पैजण अन गडबड उडाली घरात माई वाजते पैजण अन गडबड उडाली घरात आमच्या वहिनीचं डोहाळे आज आमच्या वहिनीचं डोहाळे आज बादशाही थाटात अन गडबड उडाली घरात बादशाही थाटात अन गडबड उडाली घरात तुझ्या बहिणीला विनंती एक तुझ्या बहिणीला विनंती एक हिला आवडतो चॉकलेट केक हिला आवडतो चॉकलेट केक खाणार ऐटीत अन गडबड उडाली घरात खाणार ऐटीत अन गडबड उडाली घरात आमच्या वहिनीचं डोहाळे आज आमच्या वहिनीचं डोहाळे आज बादशाही थाटात अन गडबड उडाली घरात बादशाही थाटात अन गडबड उडाली घरात नणदबाईंना विनंती एक नणदबाईंना विनंती एक हिला आवडतो शालू सिल्क हिला आवडतो शालू सिल्क नेसणार ऐटीत अन गडबड उडाली घरात नेसणार ऐटीत अन गडबड उडाली घरात आमच्या वहिनीचं डोहाळे आज आमच्या वहिनीचं डोहाळे आज बादशाही थाटात अन गडबड उडाली घरात बादशाही थाटात अन गडबड उडाली घरात ठरवून घ्या चिमुकल साजीर मला तुला त्याच्यात काही पडेल झालं कसं फाजीर स्वामीला चिमुकल साजीर मला त्याच्यात काही पडेल झालं फिक्स चला 1 2 3 विठ्ठल मनाच्या विठ्ठलाचं म्हणजे कृष्णाचं आगमन होणार आहे गौरी एकदम खुश हाच रिझल्ट लागणार आहे फक्त रिझल्ट लागला की आम्हाला कळतं. अजून एक कृष्णाचं आगमन होणार आहे म्हटल्यानंतर एक छानसं कृष्ण गीत तर तुझ्या गायलाच माझ्या पाहिजे. प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा. किशोरा, किती हंच कोरा, गोकुळ नारा,
हो तशी